नमस्कार मित्रांनो, कोकण म्हटलं की समुद्र आलाच. पण आज आमचा अनुभव साधा सुद्धा नव्हता बरं का. आज आम्ही निघालो होतो चक्क 3 तासाच्या समुद्र सफारीवर. वेळ होती पहाटेची आणि समोर होता तो अथांग समुद्र. इकडे बघा, इकडे तुम्ही बघू शकता समुद्राच्या लाटा इतक्या भयानक मोठ्या होत्या की आमची बोट अक्षरशः हवेत उडत होती. मित्रांनो, समुद्राच्या लाटांमधून सूर्य उगवताना बघणं म्हणजे खरंच इतका छान एक्सपिरियन्स होता ना. तुम्ही जर मालवणला किंवा कोकणात किंवा समुद्राच्या कुठेही गेला ना तर एकदा हा नजारा नक्कीच बघा. एका साईडला नको. आमच्या या 3 तासाच्या बोटीच्या प्रवासात आमचे बोटीवाले काका फारच भारी होते. कारण त्यांनी आम्हाला फक्त लाटांवरून बोट नेली नाही तर प्रत्येक ठिकाणचा इतिहास आणि रंजक माहिती सांगितली. समुद्राच्या मधून बोटीवाल्याने जेव्हा त्या प्रत्येक पॉईंटबद्दल गोष्टी सांगितल्या ना तेव्हा तो प्रवास अधिकच भारी वाटला. सर्वात आधी आम्हाला दिसला तो दिमागदार उभा असलेला लाईट हाऊस. मित्रांनो, आम्ही लाईट हाऊसपर्यंतचा प्रवास तर पूर्ण केला, पण अजून तर खरी मजा बाकी आहे. पुढे आम्ही म्हातारीची चूल कशी पाहिली, नेवती बीचचा तो शांत निसर्ग आणि सुनामी आयलँडचा थरार आणि मूव्ही शूटिंग पॉईंटच्या त्या रोमांचक कथा, हे सर्व काही पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी वेट करावं लागेल.